नमस्कार, मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं। आज आपण तयार झालेला ब्लाउज कस्टमरला द्यायच्या आधीच माझ्याकडून मिस्टेक झाली आणि ती मिस्टेक मी कशी सुधारली आणि किती सुंदर डिझाइन केली त्याच्यावर ते पाहणार आहोत। आता पूर्ण ब्लाउज आपला रेडी झालेला, पण माझ्याकडून एक चुकी झाली। पूर्ण मी ब्लाउज रेडी केला आणि कस्टमरला द्यायच्या वेळेस इस्त्री करताना माझ्याकडून इस्त्री या ब्लाउजला चिपकली, त्याच्यामुळे हे असं स्लीव्जला इस्त्री लागली आणि हे कापड असं झाले आहे। त्याच्यामुळे मी आता इथे डिझाइन करणार आहे आणि कस्टमरला देणार आहे, कारण इस्त्रीने हे कापड थोडंसं फाटलेलं आहे। रेफो करून पण चालणार नाहीये, ते घाण दिसेल, म्हणून मी एक डिझाइन करणार आहे। आता हा पूर्ण तयार झालेला आहे ब्लाउज। हात आपल्याला फक्त उसवून घ्यावे लागतील। हे मी गळ्याचंच कॅनव्हास घेतलेलं आहे। आता हे मी उंची याची 6 इंच घेतलेली आहे आणि असं 4.5 इंच आहे। हे गळ्याचं कापड राहिलेलं आहे। 2 स्लीव्ज आपल्याला करायचे आहेत, त्याच्यामुळे डबल फोल्ड केलेला आहे। आता हे मी 4 इंचाचं घेणार आहे, म्हणजे ते आपले इस्त्रीने जे जळलेलं आहे कापड ते बरोबर ह्याच्यात जाईल। याचा मध्य काढून घेते। मध्यावर मी 1/2 इंचावर मार्किंग करते। आता मी हे कटिंग करून घेते आणि इस्त्रीने याच्यावर चिकटवून घेते हे कॅनव्हास। हे पहा, हे मी कटिंग करून हे बरोबर आपलं 4 इंच आणि असं 1.5 इंच झालेलं आहे। आता ह्याला चिकटवून घेतलं, ह्याच्यावर शिलाई मारून घेते। हे पहा, मी आता हे शिलाई मारून घेतलेली आहे साइडने। हे आता मी बाजूला ठेवते। इकडे मी उसवून घेतलेलं आहे। हे मी फक्त हातच उसवलेले आहेत आणि याचे थोडे जास्त उसवलेले आहेत, कारण हे फाटलेलं आहे, तर ते व्यवस्थित फिनिशिंग यावी त्यासाठी। आता याची मध्यावर मी शिलाई मारून घेते। आपल्याला इथं पॅच लावायचा आहे, जेणेकरून कापड इकडे तिकडे जाऊ नये, म्हणून ही शिलाई मारून घेते। इकडे पण मी शिलाई मारून घेते, जेणेकरून आपण शिलाई मारताना हे कापड अजून इकडे जाऊ नये। आता हा पॅच तयार केलेला आहे, तो आपण याच्यावर लावून घेऊया। पॅचला पण आपण अगोदर मध्यावर शिलाई मारून घेऊया। या लाईनवर, ही जी मध्यावरची लाईन आहे ते बरोबर असं मध्यावर ठेवायचं। हा मध्य आहे। आता मी अगोदर मध्ये शिलाई मारून घेते। हे बरोबर पाहायचं, जे आपलं हे फाटलेलं आहे ते ह्या होलमध्ये गेलं पाहिजे, जेणेकरून कट झालं पाहिजे ते। आणि हे बरोबर मध्यावर पण आलं पाहिजे। हे पहा, हे बरोबर आपलं मध्यावर लागलेलं आहे। पाहू शकता, ही शिलाई आपण मध्यावर मारलेली, त्याच्यावर बरोबर आलेले आहे। आता खाली कापड हे सापडत नाही ना ते पाहायचं आणि शिलाई मारून घ्यायची। या जे कॅनव्हासवर लावलेलं आहे त्याच्यावरच शिलाई मारून घ्यायची। आता हे एक्स्ट्राचे जे कापड आहे ते आपण कट करून टाकूया आणि हे फोल्ड करूया। हे पाहू शकता, हे आपले इथे हे जे दिसतंय ते शिलाई येणार आहे आणि लेस येणार आहे, त्याच्यावर लेस लावणार आहे, त्याच्यामुळे हे पण आपलं जाणार आहे। हे आतलं कापड तेवढं कट करायचं आहे आपल्याला। हे आता कट्स मारून घेऊया। हा मधला कट आहे तो व्यवस्थित द्यायचा, म्हणजे जेणेकरून आपल्याला असं पलटी होईल व्यवस्थित। हे आता आतमध्ये टाकून वरून दाब टीप मारून घेऊया आपण। ह्या हाताने असं प्रेस करायचं। कॅनव्हास आहे त्याच्यामुळे पटकन होतं ते।
आता दाबटीप मारून घेऊया आपण याच्यावर. हे पहा, हे आता व्यवस्थित लागलेली आहे आपली. याला मी आता आतून एक लेस लावते. हे आता लेस लावून घेते मी याला. आता फिनिशिंग मध्ये आपलं व्यवस्थित सगळं गेलेलं आहे. अजिबात कुठेच दिसत नाही. अशीच मी याही हाताला लावून घेते मध्यावर बरोबर. या हाताला जॉईंट करताना आपल्याला फक्त मार्किंग करून घ्यायचं आहे. इकडे जेवढा आपला भाग वरती आपण सोडलेला आहे, हे 1 इंचाचं सोडलेलं आहे. इकडेही आपण तयार 1 इंच राहिलं पाहिजे, म्हणजे हे अर्धा इंच खाली जॉईंट करायचं आपण. पाव इंच ते जेवढी तुमची शिलाईमध्ये जाते तेवढं आपण इथून जॉईंट करणार आहोत. म्हणजे हे मध्यावर आपलं, इकडे आता शिलाई मारायची गरज नाही, मध्यावर आपण हे जॉईंट करून घेऊया डायरेक्ट मशीनवर. हे पहा, दोन्ही साईडला व्यवस्थित फिनिशिंग मध्ये हे झालेले आहेत आपले ड्रॉप करून. आता इथे मी मध्ये एक छोटंसं फ्लावर टाईप टाकणार आहे. आता हे राहिलेलं कापड होतं माझ्याकडे ब्लाउज पीस मधलंच, ते मी 8 इंच घेतलेलं आहे रुंद, आणि लांब 10 इंच आहे. आता हे शिलाई मारून घेते आणि पलटी करून घेते. आता हे दोन्ही हाताला आपला होणार आहे एवढ्यातच. असं पलटी करून घेते आणि दोन्ही साईडला शिलाई मारून घेते. शिलाई आपली मध्यावर आली पाहिजे. ह्या आतल्या साईडला आपण शिलाई घालणार आहोत, वरच्या साईडला हे प्लेन बाजू येणार आहे. त्याच्यामुळं शिलाई मारताना ही जी शिलाई आहे ती अशी मध्यावर येऊ द्यायची. आता इथे मी सुई धागा घेणार आहे. आता याचा मध्य काढायचा. हवं तर मार्किंग करून घ्या, आणि हे सुईने आपण असं फ्लावर टाईप करणार आहोत. ही अशी गाठ मारून घ्यायची. कमी हवे असेल तर कमी पण तुम्ही करू शकता. हे आता एक झालेलं आहे. हे आता आपण याला जॉईंट करणार आहोत मध्यभागी, जेणेकरून हे असं उठलं पण जाणार नाही, कारण हे आपला लांब आहे ड्रॉप, त्याच्यामुळे हे घातल्यानंतर असं उठतं. त्यासाठी मी हे फ्लावर टाकलेलं आहे मध्ये. त्याच्यावर आपण बटन किंवा मनी पण टाकू शकतो. आता हे अटॅच करून घेऊया. तुम्हाला अजून छोटं हवं असेल तर अजून छोटं करू शकता. पूर्ण असं इथपर्यंत हवं असेल तसंही तुम्ही पसरू शकता. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही लावू शकता. आता हे मी असं मध्यावर बरोबर ह्याचा मध्य काढून घेते. आता हे आपण शिलाई मारून घेऊया. आता याही साईडला आपण शिलाई मारून फिक्स करून घेऊया. हे पहा, हे व्यवस्थित आता फिनिशिंग मध्ये आपलं अटॅच करून झालेलं आहे. आता याच्यावर आपण नंतर मनी लावणार आहोत. याही साईडचं मी लावून घेते. याच्यावर एक लेस लावणार आहे. इकडे आता इस्त्रीने जे कापड फाटलेलं त्याच्या साईडलाही थोडंसं असं चिकटल्यासारखं झालेलं कापड, त्याच्यावर आता ही मी गोल्डन कलरची लेस लावणार आहे, जेणेकरून भविष्यात कधी ते कापड फाटू नये. त्याच्यासाठी ही आता वरतून परत मी लेस लावलेली आहे सगळीकडे. आता हे दोन्ही साईडने फिक्स करून घेते.
म्हणजे पुढे कधीच काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि कळणारही नाही कधीच की इस्त्री इथे लागली होती हाताला. हे पहा किती फिनिशिंगमध्ये लेस पण लागलेली आहे. आता आपण मध्यभागी गोल्डन कलरचा मी धागा घेतलेला आहे आणि त्याच्यावर हे मणी लावलेला आहे. डबल फिक्स करून घ्यायचा आणि आतल्या साईडला गाठ मारून घ्यायची. व्यवस्थित गाठ मारायची. हे पहा आता पुन्हा आपला ब्लाऊज जसा हवा आहे तसा रेडी झालेला आहे. इकडे स्लीव्ज डिझाईन पण खूप सुंदर झालेले आहे. मी इकडे मणी लावून घेतलेले आहेत, लेस लावलेले आहे, त्याच्यामुळे फिनिशिंग पहा त्याची किती सुंदर आलेली आहे. इकडेही कापड तुम्ही पाहू शकता, एकदम व्यवस्थित आपण स्लीव्ज पूर्ण ओपन केलेले होते, पण इकडे मुंड्याचा इकडे अजिबात खालीवर झालेलं नाही. एकदम फिनिशिंगमध्ये पुन्हा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे घालण्यासाठी. आणि इकडे ह्या मी लटकन पण केलेले आहेत. तुम्हीही असं काही कट वगैरे झाल्यानंतर कधी केलं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. हे अजिबात आता कुठेही तुम्हाला दिसत नाही, पाहू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आपले स्लीव्ज रेडी झालेले आहेत. इस्त्रीने चिपकलेला अजिबात दिसत नाही आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.